नमस्कार मंडळी, मी आहे संगीताच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खूपच टेस्टी वांग्याची भाजी। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरुवात करूया। पाववाटी खोबरं किसून हे भाजून घेतलेलं आहे आणि हा कांदा एक भाजून घेतलेला आहे जरासा तेल टाकून। एक टोमॅटो घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, हे 1 इंच आल्याचा तुकडा आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या। आता हे मी सगळं मिक्सरवरती वाटून घेणार आहे आणि हे शेंगदाण्याचं कूट, याच्यामध्ये अख्खं जिरं पण टाकणार आहोत 1 चमचा। 5 वांगी बनवणार आहे मी, तर हे कशी चिरायची ते मी तुम्हाला सांगते। याच्यावरचे काटे मी ते मंडळी काढून टाकते। तर याचा थोडासा देठ आपण कट करून टाकायचा आहे आणि हे पहा, याला आहे ना असं कट करायचं मंडळी। हे पहा, इथून इथपर्यंत एवढं कट करून घ्यायचं आहे। नंतर हे आपण हे असं ओपन करून बघायचं की ह्याच्यामध्ये कीड तर लागलेली नाही, मग ती पण माहिती पडते। आणि असं करून घेतल्यामुळे काय होतं की मसाला पण आपला त्याच्यामध्ये व्यवस्थित जातो। अशा आपण सगळेच वांगे कट करून घेऊयात। आता वांगे कट करून घेतलेत, हे पाण्यातच टाकायची जेणेकरून काय होतं की हे काळी पडणार नाहीत। त्याच्यात आपण एक अर्धा चमचा मीठ घातले। थोडा आपण वांग्याला लावणार आहोत। हा घाटी मसाला आहे, तो मी 1 चमचा घालते आणि 1 चमचा फोडणीला घालणार आहे। आणि हे पहा, हळद टाकते, मीठ तुम्ही चवीनुसार घ्या मंडळी। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि हे शेंगदाण्याचं कूट, हे पहा खूपच मस्त लागतात। चला तर मग आता आपण ते पाण्यातून वांगे काढून घेऊयात। पाणी निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित काढून वांगी। हे पहा, एक आपण थोडंसं मीठ आहे ते वांग्याला आतमध्ये थोडंसं बोटाने लावून घेणार आहोत, जेणेकरून वांग्याला खूप छान चव येते। हे पहा, असं थोडंसं बोटाने असं थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आतमध्ये चव चांगली लागते। हे पहा, असं सगळ्या वांग्याला आपण लावून घेऊया मंडळी। आपण मीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरणार आहोत। हे पहा, असा व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे, पूर्ण खालीपर्यंत दाबून व्यवस्थित। हे पहा, असं हे पहा, अशा पद्धतीने आपण सगळे वांगे भरून घेऊया। आता हे भरून झालेत, आता आपण फोडणी देऊया। तर मंडळी, तेल गरम झालं, त्याच्यामध्ये मी 1 चमचा घाटी मसाला घातला होता। आता हे आपण वांगे घालून घेऊया। हे पहा, खूपच टेस्टी होतात मंडळी, तुम्ही बनवून नक्कीच पहा। एकदम झणझणीत रस्सा होतो। हा पहा, उरलेला मसाला पण असा तेलामध्ये टाकून द्यायचा, तो पण व्यवस्थित फ्राय होतो तेलामध्ये। हे पहा, खूपच खमंग टेस्ट येते। 2 मिनिट असं ठेवायचं याला तेलामध्ये, नंतर आपण याच्यात पाणी घालणार आहोत। पाणी पण मंडळी तुम्ही गरम करूनच घाला। 2 मिनिट झालेले आहेत, ह्याच्यामध्ये आपण आता गरम पाणी टाकूया। हे पहा, तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तसं तुम्ही पातळ करा मंडळी। हे पहा, खूपच छान लागते ही भाजी वांग्याची भरलेली। माझ्या मुलाला तर खूप आवडते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा मंडळी। छान उकळी आलेली आहे आणि 5 मिनिट झालेले पण आहेत। आता ह्याला आपण वांग्याला असं थोडंसं पलटी करूया, म्हणजे की कसं वरचा भाग कच्चा राहणार नाही। हे पहा, छान कड आलं याला। आता गॅस स्लो करून आपण याला शिजवून घेऊया। तर मंडळी, ही पहा, आपली भाजी बनून तयार आहे। ही पहा, खूपच छान होते। आपण हा पहा, शिजले कशी ते, हे याचा देठ असा दाबून बघायचा, तो शिजला की मग आपली भाजी शिजली। चला तर मग कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर वरून टाकली ना मंडळी, खूपच भाजीला टेस्ट येतो छान। तर मंडळी, कोथिंबीर घालून घेतली,
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये. थँक्यू.